तर नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आता ही गहू किंवा तांदळाची गोणी असेल तुमच्याकडे तशी तुम्ही घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. आणि खूप मस्त आपण जुन्या साडीचा रियूज बघत आहोत इथे आणि खूप कामाची वस्तू आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. तर याचं माप पण मी तुम्हाला सांगून देते आणि स्क्रीनवर पण देणार आहे. तर 31 बाय 21 इंचाचा हा जो रेक्टँगल आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर अगोदर मी पूर्ण ठिकाणी मार्किंग करते आणि नंतर यावरती आपण पट्टीच्या सहाय्याने रेष ओढून घेऊ आणि नंतर कटिंग करून घेऊ. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलची जी आयकॉन आहे ती पण ऑलवर प्रेस करून ठेवा. आता बघा ही जुनी साडी घेतलेली आहे. आता याचेच आपण आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने लावण्यासाठी हे कापड कट करून घेणार आहोत. तर बघा मी दोन दोन कापडं कट केले, एक आतील बाजूला आणि एक बाहेरून बाजूला लावण्यासाठी आणि मध्यभागी अशी गोणी ठेवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर अशा कडेकडेने व्यवस्थित त्याला टिपा मारून घ्यायच्या आहे. नंतर आडव्या उभ्या पण मध्ये टिपा मारून घ्यायच्या आहे. तर मी कपडा तयार करून घेतलेला आहे बघा. अशा साडीचा कपडा कडेकडे लाईन गोणीमध्ये आहे तेच मी तुम्हाला दाखवत आहे. आणि माप पण पुन्हा एकदा मोजून दाखवत आहे मी तुम्हाला जवळून पण. तर स्क्रीनवर पण दिलेलंच आहे तर ते तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपण तयार करून घेतल्याच्या नंतर फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. कडक आहे त्यामुळे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. मी तिकडे वरती टाचणी लावून घेतलेली आहे आणि 3 बाय 3चा बॉक्स कट करून घेत आहे.
तर फायनली अशा पद्धतीने आपली ही पिशवी बनवून तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हे भाजी मंडईला वगैरे मार्केटला जाण्यासाठी उत्तम आहे. आणि बॉटम पण बघू शकता आणि एकदम कडक मधून आहे आणि एकदम मजबूत बनवून झालेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. आणि कसा वाटला ते पण नक्कीच कळवा. फक्त एकच कट दिलेला आहे, आपण फक्त रेक्टँगल एकाच पिसापासून आपण ही बॅग बनवलेली आहे, पिशवी बनवलेली आहे. तर कशी वाटली तेही कळवा. आणि प्लीज व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा. म्हणजे लाईक केल्यामुळे काय होतं, मला आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवायला म्हणजे मदत होते किंवा मोटिवेशन मिळते, की हा तुम्हाला पण व्हिडिओ आवडतायत, उपयोग होतोय त्याचा. तर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.